आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात होळी सणाचा उत्साह. उद्या धुळवडीची जय्यत तयारी. लोकसभा निवडणुकीसाठी नागपूरहून विकास ठाकरे तर रामटेकसाठी रश्मी बर्वे यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर. वृद्ध आणि दिव्यांग व्यक्ती करू शकणार घरून मतदान. सुलभतेसाठी निवडणूक आयोगाचं सक्षम अॅप सुरू. आणि आज मेळघाट मार्गे जाणाऱ्या बसचा खोल दरीत कोसळून अपघात तर काल वर्ध्यात झालेल्या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू. देशभर आज होळीचा सण उत्साहात साजरा होत असून उद्या होणाऱ्या धुळवडीचीही जोरदार तयारी सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजमाध्यमावरून नागरिकांना होलिका दहन आणि उद्याच्या धुलीवंदनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल रमेश बैस यांनी देखील शुभेच्छा देताना परस्पर प्रेम, स्नेह आणि बंधुभावाचं प्रतीक असलेला रंगांचा हा सण सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो, देशबांधवांमध्ये असलेली बंधुत्वाची भावना अधिक बळकट करो अशी प्रार्थना केली आहे. तर होळीनिमित्त झाडं तोडू नये, पाण्याचा अपव्यय करू नये, तसंच धुळवड रंगपंचमी खेळताना कृत्रिम रंगांचा वापर करू नये असं आवाहन पर्यावरणवादी संस्था आणि संघटनांनी केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज लेहमध्ये सैनिकांबरोबर होळी साजरी केली. देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी सैनिक सज्ज असल्यामुळेच देशवासियांचं आयुष्य सुरक्षित असल्याचं ते म्हणाले. कर्तव्य पालनासाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहणारे हे सैनिक प्रत्येक भारतीय कुटुंबाचा भाग आहेत असं त्यांनी सांगितलं. दरम्यान नागपुरात आज सायंकाळी 7 वाजेपासून उद्या दिवसभर शहर बस सेवा बंद राहणार आहे. मंगळवारी 26 मार्च रोजी सकाळी 6 वाजेपासून बस सेवा पूर्ववत सुरू होईल अशी माहिती मनपाच्या परिवहन विभागाद्वारे देण्यात आली आहे. उन्हाळ्यात रुग्णालयात लागणाऱ्या आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या अधिकार क्षेत्रातल्या रुग्णालयासाठी संयुक्त मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. रुग्णालयांची सर्वसमावेशक अग्निसुरक्षा ऑडिट आणि प्रत्यक्ष तपासणी करणं, अग्निधोक्याचा अलार्म, धूरशोधक यंत्र, फायर हायड्रंट्स आणि फायर लिफ्ट्ससह अग्निरोधक यंत्रणा उपलब्ध आहे आणि ती पूर्णपणे कार्यरत आहे याची खात्री करणं, अपुऱ्या विद्युतभार क्षमतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचं निराकरण करणं याचा यात समावेश आहे. केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदीत अनिश्चित काळासाठी वाढ केली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याआधी 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी लागू करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये 7 जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे. या संदर्भात आज अजित पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी काल 46 उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली. यामध्ये रामटेक इथून रश्मी बर्वे, नागपूरहून विकास ठाकरे, भंडारा गोंदिया इथून डॉ प्रशांत पडोळे तर गडचिरोली चिमूर मतदारसंघातून डॉ नामदेव किरसन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले विकास ठाकरे यांनी नागपूर मनपात नगरसेवक आणि महापौर अशी पदं भूषवली असून त्यांनी 2019ला भाजपाचे आमदार सुधाकर देशमुख यांना पराभूत करून पश्चिम नागपूरची विधानसभेची जागा जिंकली होती. रामटेक हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि त्यासाठी उमेदवारी मिळालेल्या रश्मी बर्वे नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष राहिल्या आहेत. तर गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातून उमेदवारी मिळालेले डॉ नामदेव किरसान हे उत्पादन शुल्क विभागात अधीक्षक आणि त्यानंतर उपायुक्त म्हणून 18 वर्ष नोकरी केल्यानंतर 2008 पासून काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत. दरम्यान पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी राज्यात आतापर्यंत 10 जणांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरले असून नागपूरमध्ये 5, रामटेकमध्ये 1, भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर मतदारसंघात प्रत्येकी 2 उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात.
85 वर्षांवरील मतदार आणि 40% बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती घरबसल्या मतदान करू शकतात असं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक मतदान केंद्रावर स्वयंसेवक आणि व्हीलचेअर देखील उपलब्ध करून देण्यात येतील. तसंच अपंग व्यक्ती आणि वृद्धांसाठी निवडणूक यंत्रणा वाहतूक सुविधेची व्यवस्था करत आहे असं निवडणूक आयोगातर्फे सांगण्यात आलं आहे. दिव्यांग व्यक्तींना मतदान करणं सुलभ व्हावं तसंच त्यांना मतदान केंद्रांवर सुविधांचा लाभ घेता यावा यासाठी आयोगानं सक्षम अॅप सुरू केलं आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची भेट म्हणून शाळांमध्ये कायमस्वरूपी खात्रीशीर किमान सुविधा देण्यावरही जोर दिला जात आहे. खात्रीशीर किमान सुविधांमध्ये पिण्याचं पाणी, शौचालय, सायनेज, रॅम्प किंवा व्हीलचेअर, मतदार सुविधा केंद्र, पुरेसा प्रकाश आणि छत यांचा समावेश आहे. काही मतदान केंद्र ही दिव्यांग व्यक्तींद्वारे आणि महिलांद्वारे व्यवस्थापित केलेली तर काही मॉडेल मतदान केंद्र देखील स्थापित केली जाणार आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत मतदानाचं प्रमाण लक्षात घेता 75% अधिक मतदान व्हावं या उद्देशानं स्वीप अंतर्गत मिशन डिस्टिंक्शन 75% हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत शालेय मुलं आता आईबाबांना संकल्पपत्राद्वारे मतदान करण्याचं आवाहन करणार आहे. हे संकल्पपत्र मुले पालकांकडून भरून घेणार आहेत. अधिकाधिक मतदारांनी मतदान करावं, जिल्ह्याचं मिशन डिस्टिंक्शन हे ध्येय पूर्णत्वास यावं, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप अंतर्गत हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलांच्या आवाहनाला आईबाबा सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्वाधिक संख्येनं मतदान करतील असा विश्वास नागपूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी व्यक्त केला. लोकसभा 2024 साठी भंडारा जिल्ह्यातील पूर्वतयारीला वेग आला असून आज मतदान पथकांचं प्रशिक्षण रॉयल पब्लिक स्कूल इथं घेण्यात आलं. आतापर्यंत निवडणूक आयोगानं दिलेल्या कार्यक्रमानुसार प्रशिक्षणाची सत्र आयोजित करण्यात आली आहेत. पहिल्या रँडमायझेशन प्रक्रियेनंतरचं हे पहिलं प्रशिक्षण आहे. दुसऱ्या रँडमायझेशननंतर पुन्हा मतदान पथकांचं प्रशिक्षण घेण्यात येईल असं उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांनी सांगितलं. आज या प्रशिक्षण वर्गामध्ये 1640 लोकांना 2 सत्रांमध्ये प्रशिक्षण देण्यात आलं. माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना आपणच निवडणुकीत उमेदवार आहोत या भावनेनं काम करावं असं आवाहन महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आणि चंद्रपूर मतदारसंघाचे भाजपाचे लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. काल राजुरा इथं विधानसभा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला मुनगंटीवार संबोधित करत होते. यंदा लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक ठरणार असून देशाच्या विकासाची गाडी बुलेट ट्रेनपेक्षा वेगानं धावेल असा विश्वास त्यांनी चंद्रपुरात आयोजित एका कार्यक्रमात व्यक्त केला. संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि निपक्षपातीपणानं राबवण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात विविध पथकांचं गठन करण्यात आलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्याच्या सीमेवर तैनात स्थायी निगराणी पथकांनी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करावी असे निर्देश नुकतेच चंद्रपूर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा यांनी दिले. आज अमरावतीवरून मेळघाट मार्गे मध्यप्रदेशात जाणाऱ्या बसच्या अपघातात 2 महिलांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. परतवाडा आगाराची ही बस सेमाडोह ते जोहारकुंड दरम्यान 40 ते 50 फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला. जखमींना सेमाडोह इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आलं आहे. तर काल रात्री वर्धा तालुक्यातील मानकापूर चौरस्त्यावर झालेल्या अपघातात 3 व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला तर 2 व्यक्ती गंभीर जखमी असून त्यांच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हवामान. प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज आणि उद्या विदर्भात आकाश अंशतः अभ्राच्छादित राहणार असून गेल्या 24 तासात विदर्भात कमाल तापमान यवतमाळ इथं 40.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात होळी सणाचा उत्साह, उद्या धुळवडीची जय्यत तयारी. लोकसभा निवडणुकीसाठी नागपूरहून विकास ठाकरे तर रामटेकसाठी रश्मी बर्वे यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर. वृद्ध आणि दिव्यांग व्यक्ती करू शकणार घरून मतदान, सुलभतेसाठी निवडणूक आयोगाचं सक्षम अॅप सुरू. आणि आज मेळघाट मार्गे जाणाऱ्या बसचा खोल दरीत कोसळून अपघात तर काल वर्ध्यात झालेल्या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू.
याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.